आहोत। मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक बोलावली आहे। मुंबईतल्या आंदोलनाच्या महानियोजनावर या बैठकीत चर्चा होणार आहे। बैठकीसाठी गोदापट्ट्यातील 123 गावांसह राज्यभरातून मराठा बांधव सहभागी होणार आहेत। दुपारी 12 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। जर त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मराठा मोठ्या संख्येने मुंबईला जातील अशी घोषणा केलेली आणि त्या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी ही महानियोजन बैठक आहे। आणि आपण बघतोय बैठकीला मोठ्या प्रमाणात राज्यभरातील समन्वयक असतील, मराठे असतील या ठिकाणी आलेले आहेत। अजूनही 2 ते 3 तास बैठकीला आहेत, मात्र त्याआधी या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होईल असं दिसतं। कारण संबंध मराठवाडा असू दे किंवा राज्यभरातून लोक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। बैठकीत काय नेमकं होईल हे बैठकीच्या नंतर कळेल, मात्र त्याआधी लोकांची काय भावना आहे हे आपण समजून घेऊया। काय मनोज दादा जरांगे आज काय सांगतील तुम्हाला, काय तुमची भावना? दादा जे सांगतील तिथे आम्ही ऐकू शकतो। तर ऐका ना, जी दादाच्या जर केसाला कोणी सरकारने धक्का लागला तर आम्ही गबसणार नाहीत। समजा अख्खा महाराष्ट्र जाळून टाकणार। जरांगे पाटलाला निष्ठा शब्द जर सरकारने केला आणि दादाच्या केसाला धक्का लागला तर अख्ख्या महाराष्ट्राला काडी लागल्या जाणार नाही। हे सोपा खेळ नाही। आज 2 वर्ष झाले फडणवीस साहेब, 1.5 वर्षाच्या पुढे झालं हो निष्ठा देऊ 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 चॉकलेट देऊ कुठं हे इथं चल तिथं चल करतोय फडणवीस साहेब। तरुणांच्या मनात काय आहे? यावेळेस मुंबई जाम करणार आम्ही जर आरक्षण नाही दिलं तर। यावेळेस 100% मुंबई जाम करणार। कोटीच्या संख्येने मराठी मुंबईला जाणार यावेळेस। तरुण तुमची झाली तयार? हो, आमची झाली। आमच्या गावातून 900 पोरं येणार। निश्चितपणे बघितलं आपण काय म्हणणं आहे नेमकं, दादा काय सांगतील, तुमचं काय म्हणणं? आज 29/2/2025 रोजी मनोज दादा जरांगे पाटील जो आदेश देतील आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जाणारच आहे। पण मंत्र्याला आमदाराला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। आमच्या हक्काचं आम्हाला दिल्याशिवाय आमची लेकरं बाळ मेली दे आरक्षणासाठी आमच्या हक्काचं आहे। शेतकऱ्यावर अन्याय केला या सरकारनं। मनोज दादा जरांगे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली उभा राहून खंबीर महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा बंधू भगिनी यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही।